सांगत होतो भावी पिढीला गाथा आमच्या पराक्रमाची, बिनधास्त लढ्याची, तुफानी संग्रामाची, रक्तातील सळसळीची, प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची. सांगत होतो भावी पिढीला गाथा आमच्या पराक्रमाची, बिनधास्त लढ्याची, तुफानी संग्रामाची, रक्तातील सळसळीची, प्रामाणिक तळमळीची आणि जिवंत चळवळीची. इतक्यात माझं बारकं पोरगं माझ्या डोळ्यात पाहत म्हणालं, माझ्या डोळ्यात पाहत म्हणालं, मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि सांगू लागलो, अन्यायाविरुद्ध घातलेला धिंगाणा, जागा केलेला एक एक परगाना, विधानसभेत मुख्यमंत्र्याच्या दिशेने फेकलेली चप्पल, मंत्रालयात तोंडात रॉकेल घेऊन फुंकलेला जाळ, प्रेक्षागृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या बेड्या. मी सांगू लागलो, अन्यायाविरुद्ध घातलेला धिंगाणा, जागा केलेला एक एक परगणा, विधानसभेत मुख्यमंत्र्याच्या दिशेने फेकलेली चप्पल, मंत्रालयात तोंडात रॉकेल घेऊन फुंकलेला जाळ, प्रेक्षागृहातून मारलेल्या उड्या आणि निर्धास्तपणे स्वीकारलेल्या बेड्या. पोरगं परत आपली करडी नजर माझ्या नजरेत मिसळून म्हणालं, बा मनोहर कदमचं काय झालं? मी सांगू लागलो पॅन्थरचा सुवर्ण काळ, प्रत्येकाच्या उरात धगधगणारा जाळ, राजाची डळकारे, नामेची ललकारी, अरुण चारोळी, भाईचा द्वेष, रामदासचा आवेश, जवी अवी अर्जुन यांचा जोश. मी सांगू लागलो, राजाची डरकाळी, नामेची ललकारी, अरुण चारोळी, भाईचा द्वेष, रामदासचा आवेश, जवी अवी अर्जुन यांचा जोश. आता पोरांनी माझ्या दंडाला धरलं, जरा चढ्या आवाजात विचारलं, बा मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे पाहिलं न पाहिल्यासारखं केलं आणि सांगू लागलो, प्रकाशचा झंझावात, सरांचा लॉंग मार्च, घराघरातून असणार वॉच, वरळीची दंगल, इडलचा ऐतिहासिक मोर्चा, नामांतराचा प्रदीर्घ लढा, भागवत, पोचीराम गौतम सारख्यांचा बाणेदारपणा. मी सांगू लागलो, प्रकाशचा झंझावात, सरांचा लॉंग मार्च, घराघरातून असणार वॉच, वरळीची दंगल, इडलचा ऐतिहासिक मोर्चा, नामांतराचा प्रदीर्घ लढा, भागवत, पोचीराम गौतम सारख्यांचा बाणेदारपणा. आता पोरांनी मला गदा हलवून जोरात ओरडला, बा मनोहर कदमचं काय झालं? मी त्याच्याकडे पाहिलं तर या डोळ्यात आसू आणि अंगार एक झाला होता. उद्वेगानं देह त्याचा थरथरत होता. क्षणभर थांबलो. माझ्या डोळ्यात साचलेलं तळं, गालावर न उघडण्याची खबरदारी घेत म्हणालो, बेटा मनोहर कदमचं काय झालं माहीत नाही, पण आम्ही बुळे झालोय साले, आम्हीच बुळे झालोय. माझ्याकडे तुच्छतेने पाहत तो उठला, डोक्याला निळा झेंडा बांधत माझ्या तोंडावर पचकन थुकला आणि घराबाहेर पडला.